नमस्कार. मी डॉक्टर सुनील गुप्ता. डायबिटीज इन प्रेग्नन्सी स्टडी ग्रुप ऑफ इंडिया, त्याला आपण डिप्सी नाव आहे त्याचं. डिप्सी नावाची एक राष्ट्रीय ऑर्गनायझेशन आहे आणि या ऑर्गनायझेशनचा मी नॅशनल प्रेसिडेंट आहे, राष्ट्रीय अध्यक्ष आहे. ऑन बिहाफ ऑफ डिप्सी आय वेलकम यू ऑल. मी आपण सगळ्यांचा आजच्या ह्या पब्लिक अवेअरनेस हा जो जागरूकता कार्यक्रम आपण ठेवलेला आहे, हा कार्यक्रम डिप्सीच्या बॅनरवर आपण मागच्या 1.5 महिन्यापासून सुरू केलेला आहे. पहिला प्रोग्राम आपण घेतला होता 30 जानेवारीला, वेअर वी हॅव इंटरव्ह्यूड प्रोफेसर शेषय्या, ज्यांना आपण भीष्म पितामह म्हणून म्हणतो. ते मधुमेह आणि गर्भावस्था याच्यावर डॉक्टर शेषय्या आणि त्यांच्या ग्रुपने मागच्या 40 वर्षापासून जे काही शोध लावलेले आहे, जे काही पेपर्स प्रेझेंट केलेले आहे, जे काही गाईडलाईन्स क्रिएट केलेले आहेत, ते पूर्ण संसारात सगळ्यांना ते कबूल झालेले आहे. भारत देशात गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी पण गाईडलाईन्समध्ये ते टाकलेले आहेत. आणि 10 मार्चला नॅशनल GDM डे म्हणून पण साजरा करण्यात येतो. त्या दिवशी पूर्ण भारत देशात वेगवेगळ्या क्लिनिकमध्ये, वेगवेगळ्या सोशल ऑर्गनायझेशन्समध्ये, मेडिकल कॉलेजेसमध्ये जनजागृती अभियान म्हणून चालते. आणि डायबिटीज आणि प्रेग्नन्सी याच्यावर जे काही आपण अवेअरनेस करू शकतो आपल्या लेवलवर, ते काही डॉक्टर असो की गायनेकोलॉजिस्ट असो की फिजिशियन असो की एंडोक्रिनॉलॉजिस्ट असो की न्यूट्रिशनिस्ट असो की नर्स असो की एज्युकेटर्स असो, त्यांना त्या प्रकारचे कार्यक्रम, एज्युकेशन प्रोग्राम ते घेतात आणि सोसायटीमध्ये अवेअरनेस व्हायला पाहिजे त्याच्या ते मोहीम म्हणून ते पूर्ण देशात चालू असते. तर आपण डिप्सीचं अध्यक्षपद घेतल्यानंतर आम्ही असं डिसिजन घेतला की हा कार्यक्रम फक्त एका दिवसासाठी किंवा एका महिन्यासाठी नको व्हायला, पण दिस शुड बी कंटिन्यूड इन व्हेरियस रिजनल लँग्वेजेस. म्हणजे प्रत्येक स्टेट, प्रत्येक जे स्टेट आहे, प्रत्येक रिजन आहे, तिथली जे लोकल लँग्वेज आहे त्याच्यावर आपण हा कार्यक्रम घ्यायला पाहिजे. म्हणून आम्ही आमचे गव्हर्निंग काउन्सिल मध्ये, वेअर शशांक जोशी अँड शिल्पा मॅडम ॲज वेल एज अदर पीपल आर ऑल्सो दी पार्ट ऑफ दिस गव्हर्निंग काउन्सिल, तर या लोकांनी मिळून असं डिसिजन घेतला की आपण हा अवेअरनेस प्रोग्राम सतत प्रत्येक आठवड्यात घ्यायला पाहिजे आणि रिजनल लँग्वेजमध्ये घ्यायला पाहिजे. वी स्टार्टेड विथ इंग्लिश, त्याच्यानंतर आम्ही पंजाबीमध्ये घेतला, मग बेंगॉलीमध्ये घेतला, त्याच्यानंतर तमिळ दोन कार्यक्रम तमिळ याच्यात झाले, मग तेलुगू घेतलं, मग ओरिया घेतलं, गुजराती झालं. आणि आज हा कार्यक्रम आज 10वा एपिसोड आहे. आणि ह्या 10व्या एपिसोडमध्ये ते प्रत्येक बुधवारी संध्याकाळी 6 ते 7 वाजता हा कार्यक्रम आम्ही घेत असतो. त्याच्यात वेगवेगळे फॅकल्टी आमचे जे पूर्ण भारत देशात जे पसरलेले आहेत, त्या सगळ्या फॅकल्टीज त्याच्यात पार्टिसिपेट करतात. त्यांचे ते आपल्या भाषेत, सो दॅट वी कॅन रीच टू पीपल ॲट लार्ज अक्रॉस द नेशन. हा मेन कॉन्सेप्ट आहे. आजचा दिवस पण थोडासा महत्त्वाचा दिवस आहे. भारतीय स्वतंत्रतासाठी आपले प्राणाची आहुती देणारे 3 इम्पॉर्टंट आमचे शहीद लोक आहेत. फॅकल्टी तर्फे. आणि आजचा हा कार्यक्रम आम्ही सुरू करतोय. आजचा हा कार्यक्रम मधुमेह आणि गर्भावस्था त्याच्यावर शैलजा कॉफी देती मगाची. शैलजा, can you just mute? Yes, hi. Can you hear me? Shailaja, we are already live. Yes. Shailaja, mute kar. Yeah. So we have now a galaxy of speakers here. सगळे महाराष्ट्रातले आमचे म्हणजे प्रॅक्टिकली ज्यांना आम्ही हुज हू म्हणतो तसे लोक आमच्यासोबत इथे फॅकल्टी म्हणून जॉईन झालेले आहेत. ते डायबिटीज, जेस्टेशनल डायबिटीज मेलाइटस म्हणजे गर्भावस्थाच्या मधुमेह, त्याच्याबद्दल आपल्याला माहिती देतील मराठी भाषेत. सो दॅट आम्ही सगळ्यांना सगळ्यांना मिळून वेगवेगळे प्रकारचे फॅकल्टी आहेत. सर्वात पहिले आमच्या सोबत आहे डॉक्टर शशांक जोशी. डॉक्टर शशांक जोशी हे पद्मश्री आहेत आणि आमचे ही इज अ व्हेरी सिनियर एंडोक्रिनॉलॉजिस्ट फ्रॉम लीलावती हॉस्पिटल मुंबई. आणि ते आमचे RSSDI चे पास्ट प्रेसिडेंट आहेत.
आमचे डायबिटीज इंडियाचे पास्ट प्रेसिडेंट आहे, APIचे पास्ट प्रेसिडेंट आहेत आणि कोणतीही अशी ऑर्गनायझेशन नाही आहे जिथे त्यांनी अध्यक्षपदी बहुतेक घेतलं नसेल. आणि इम्पॉर्टंटली आता सध्या ते इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशन नावाची आमची एक आंतरराष्ट्रीय ऑर्गनायझेशन आहे, त्याचे ते साऊथ ईस्ट एशियाचे चेअर आहेत. आणि आम्ही शशांक साहेब आपला स्वागत करतो आणि वी विल कम बॅक टू यू फॉर द क्वेश्चन्स. We have next faculty is Dr. Shailaja Kade. Dr. Shailaja Kade is one of the very senior diabetologist from the city of Pune. आणि त्यांना आता मोर देन 30 years ते प्रॅक्टिस करतायत डायबिटॉलॉजिस्ट म्हणून पुण्याला. ते KEM हॉस्पिटलला जुळलेले आहेत. त्यांच्या खूप सारे रिसर्च वर्क पूर्ण भारत देशात आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये पब्लिश झालेले आहेत. शशांक साहेबांचे तर मला वाटते 1000 झाले असतील. मॅडमचे पण अंदाज 200-300 पेपर्स पब्लिश झालेले आहेत. आणि सध्या शैलजा मॅडम RSSDI जी आमची बॉडी आहे, रिसर्च सोसायटी फॉर स्टडी ऑफ डायबिटीज इन इंडिया, त्याचे स्टेट चेअर आहे. ते स्टेटचे प्रेसिडेंट आहे, स्टेट चेअर आहे. We have with us the next speaker is Mrs. Shilpa Joshi. Shilpa madam is again one of the very popular nutritionist, dietitian. She is RD registered dietitian is one of the very important position in the dietetics, and she is also the vice president of IDA and also holding many posts in various organizations in nutrition, Indian Dietetic Association and NSI, and she is a popular practitioner in Mumbai. So I welcome you, Dr. Shashank, Dr. Shailaja and Dr. Shilpa for this meeting. आता आपण चालू करूया आपला कार्यक्रम. सर्वात पहिले मी शशांकला हा प्रश्न विचारतो. शशांक, वी हॅव हर्ड अबाउट टाईप 1 डायबिटीज. आपल्या सगळे श्रोतांनी टाईप 2 डायबिटीज सर्वांना माहित आहे, इज व्हेरी कॉमन. 100 पैकी ऑलमोस्ट 95 लोकांना डायबिटीजचे लोक राहिले उभे, तर त्याच्यातले 95 लोकांना टाईप 2 असते, 5 लोकांना टाईप 1 डायबिटीज असते. हे टाईप 1 आणि टाईप 2 तर सगळ्यांना माहित आहे, परंतु हा एक गर्भावस्थाचा डायबिटीज किंवा जेस्टेशनल डायबिटीज हा कसला प्रकार आहे आणि ह्याच्यात असं काय होते की आपल्याला पब्लिक अवेअरनेस होणं म्हणजे खूपच जास्त गरजेचं आहे. तर याच्याबद्दल आपण थोडंसं माहिती दिलेली आम्हाला बरं वाटेल. शशांक साहेब, ओव्हर टू यू. डॉक्टर शशांक. नमस्कार सुनील. पहिलं म्हणजे तुमचं अभिनंदन करतो मी. माझा आवाज येतोय का? हो, यू आर व्हेरी क्लिअर. ॲब्सोल्युटली. ओके. छान आहे. पहिलं प्रथम म्हणजे की माझा कोटी प्रणाम डॉक्टर शेषा यांना, ज्यांना आता लवकरच ह्याच वर्षी पद्मश्री पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आणि त्यांची जी चळवळ आहे गर्भवती स्त्रियांमध्ये होणारा मधुमेह, त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य ह्याच्यात ओतून घेतलेलं आहे. तर पहिलं म्हणजे साष्टांग नमस्कार सरांना. त्याच्यानंतर त्यांनी जी स्थापन केलेली संघटना आहे डिप्सी, ज्याचे आता कार्यकारी अध्यक्ष आपले अतिशय पॉप्युलर स्पीकर, डॉक्टर आणि सेंट्रल इंडियामध्ये स्थायिक, नागपूरमध्ये स्थायिक डॉक्टर सुनील गुप्ता, त्यांचा मी आभारी आहे. ते सध्या कार्यकारी अध्यक्ष आहेत डिप्सी संघटनेचे. आणि ह्या कार्यक्रमात होणाऱ्या सगळ्या महिलांच्या पण मला नमस्कार आणि सगळ्या श्रोतांनाही माझा नमस्कार. आज जसे सुनीलजी म्हणाले की आज भारतातला शहीद दिन आहे आणि त्याच्यामुळे आपण सगळ्यांना प्रणाम करतो मी. सुनीलने एक खूप छान प्रश्न विचारला की मधुमेह हा जो स्त्रियांमध्ये आणि पर्टिक्युलरली गर्भवती स्त्रियांमध्ये होतो, त्याला एक नाम दिलेलं आहे की जस्टेशनल डायबिटीस. आणि हा कित्येक वेळेला ह्याची चाचणी किंवा ह्याचा अवेअरनेस खूपच कमी आहे. जगामध्ये आपण जागतिक राजधानी नाही आहोत मधुमेहाची, आपण नंबर 2 क्रमांकावर आहोत. आणि मधुमेहाचे 4 प्रकार असतात. एक म्हणजे टाईप 1 डायबिटीस, ज्याच्यामध्ये स्वादुपिंडातून इन्सुलिन बनतच नाही आणि त्यातली जगातली राजधानी सध्या भारत आहे. ही थोडीशी खेदाची गोष्ट आहे. नंबर 2चा जो डायबिटीस असतो, ज्याच्यामध्ये स्वादुपिंडातून इन्सुलिन खूप जास्ती बनतं, पोटाच्या चरबीमुळे होणारा आणि इन्सुलिनचं ऍक्शन न होण्यामुळे होणारा हा डायबिटीस असतो. आणि हा जीवनशैलीमुळे होणारा डायबिटीस असतो. आपली जी दैनंदिन जीवनामध्ये येणारे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामुळे होणारा हा डायबिटीस आहे. याला आपण टाईप 2 डायबिटीस म्हणतो.
आणि ह्यांना आहार, संतुलित आहार, व्यायाम, योग आणि गोळ्या किंवा इन्सुलिननी आपण देऊ शकतो. तिसरा प्रकारचा जो डायबिटीस आहे त्याला आपण गर्भवती स्त्रियांना होणारा डायबिटीस असतो. नॉर्मली हा गर्भावस्थेमध्ये 40 आठवडे असतात. 16व्या ते 20व्या आठवड्यामध्ये हा मधुमेह डायग्नोज केला जातो आणि त्याच्यानंतर हा मधुमेह पूर्ण गर्भावस्थेमध्ये राहतो आणि नंतर मात्र तो निघून जातो. पण त्या स्त्रीला आणि त्या स्त्रीनी जन्म दिलेल्या मुलाला दोघांनाही नंतर टाईप 2 किंवा 2 नंबरच्या डायबिटीस होण्याची लागण होण्याची शक्यता खूप दाट असते. अनफॉर्च्युनेटली टाईप 2 डायबिटीस मध्ये आपण वर्ल्ड नंबर 2 आहोत. टाईप 1 डायबिटीस मध्ये आपण वर्ल्ड नंबर 1 आहोत आणि गर्भवती स्त्रियांच्या मधुमेहामध्ये पण आपण जगातला नंबर 1 क्रमांक परत गाठलेला आहे. ही खेदाची गोष्ट आहे परत. आणि ह्याचं प्रमुख कारण आहे की आपल्या जीवनातले काही फेरबदल जे झालेले आहेत, खाण्यामधले बदल, आहार आपला संतुलित राहत नाही. पहिल्या ट्रायमिस्टर मध्ये आपण जवळजवळ खूप त्रास होतो. दुसऱ्या ट्रायमिस्टर मध्ये आपण खूप जास्ती खातो आणि त्यामुळे हा मधुमेह येतो दुसऱ्या नॉर्मली 16व्या ते 20व्या आठवड्यामध्ये. याच्यासाठी आपण एक शेषया सरांनी स्वतःच एक चाचणी तयार केलेली आहे 50 ग्रॅम टेस्ट नंतर. त्याला शेषया टेस्ट असंही म्हणतात किंवा स्पॉट टेस्ट असंही म्हणतात. आणि साखर वाढते. आपल्या गर्भवती स्त्रियांमध्ये आपण साखरेचं नियंत्रण म्हणजे उपाशीपोटी साखरेचं नियंत्रण 90च्या खाली आणि 2 तासात जेवल्यानंतरचं साखरेचं नियंत्रण 120च्या खाली ठेवायचा प्रयत्न करतो. आणि 3 महिन्याची जी ऍव्हरेज शुगर असते ती 6% खाली ठेवायचा खूप प्रयत्न करतो आपण. ह्या तिन्हीमुळे आपल्याला गर्भवती स्त्रियांना मधुमेहातून त्यांचा पहिलं म्हणजे की डायग्नोसिस करणं हे फार महत्वाचं आहे. आणि डायग्नोसिस झाल्यानंतर त्यांच्यावरती संतुलित आहार, व्यायाम आणि त्याच्यानंतर लागणारी औषध उपचार करणं तितकंच महत्वाचं आहे. आणि भारत ही जगातली राजधानी आहे आता सध्या या जस्टेशनल डायबिटीसमध्ये. आणि असं सुनीलजी म्हटलं जातं, आमची जी आंतरराष्ट्रीय मधुमेह संघटना आहे ब्रसल्समध्ये ज्याचा उल्लेख केला, ज्याच्या साऊथ ईस्ट एशियाचा मी सध्या चेअरमन आहे, तर सध्या तरी भारतामध्ये साधारणतः प्रेव्हलन्स जो आहे गर्भवती स्त्रियांच्या मधुमेहामध्ये तो साधारणतः एक 20 ते 25% आहे. हा सध्याचा एक प्रेव्हलन्स झालेला आहे आणि तो खूप जास्ती आहे. म्हणजे प्रत्येक गर्भवती स्त्रीमधल्या 4थ्या किंवा 5व्या स्त्रीला गर्भवती स्त्रीला मधुमेह व्हायची दाट शक्यता असते. आणि त्यामुळे आपल्याला हा अवेअरनेस प्रोग्राम किंवा जागरूकतेचा प्रोग्राम तुम्ही करतायत त्याच्यामुळे सुनीलजी मी तुमचं आणि डिप्सी आणि शेषया सरांचं अभिनंदन करतो. मायबोलीमध्ये तुम्ही हा प्रोग्राम करताय, मातृभाषेमध्ये मराठी भाषेमध्ये तुम्ही हा प्रोग्राम करताय, याच्यामुळे पण तुमचे मी आभार मानतो आणि तुमचं अभिनंदन करतो. आणि आपण सगळ्यांना एकच मला सांगायचं आहे की आपल्या घरी कोणाला मधुमेह असेल तुमच्या नातेवाईकांना, तर त्या स्त्रीनी गर्भावस्था राहायच्या अगोदरच मधुमेहाची चाचणी करणं अनिवार्य आहे. किंबहुना जेव्हा पहिली चाचणी होते गर्भावस्थेमध्ये त्यावेळेला सुद्धा तातडीने चाचणी करणं हे फार महत्वाचं असतं. तर ही जागरूकताचा तुम्ही जो हा कार्यक्रम चालू केलेला आहे आणि ही जी एक चळवळ आहे तुमची की गर्भवती स्त्रियांना मधुमेह मुक्त करायची जी चळवळ आहे शेषया सरांची आणि त्याच्यामध्ये आपण सगळे त्यांचे हातभार लावतोय. आणि सुनीलजी तुम्ही आता कार्यकारी अध्यक्ष आहात या संघटनेचे, त्या तुमच्या बरोबर आम्ही सगळे सहभागी आहोत. आणि आपल्याला हेच एक ध्येय आहे की गर्भवती स्त्रियांमध्ये मधुमेह मुक्त भारत आपल्याला कसा करता येईल आणि विश्व कसं करता येईल हेच आपली एक मनोकामना आहे. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद डॉक्टर शशांक. आणि शशांक साहेबांनी खूप म्हणजे चांगल्या ह्याच्यात सांगितलं आहे. आणि मी म्हणून तोच टॉपिक परत शैलजाकडे जातो. शैलजा, डॉक्टर शैलजा, यू हॅव ऑलरेडी बीन इंट्रोड्यूस. आम्ही पहिले इंट्रोडक्शन केलं तुमचं आणि तुम्ही तेव्हाच आले आणि मध्ये डिस्कनेक्ट झाले. आपण शशांक साहेबांचा हा ऐकलं की आपल्या देशात इतकं महत्वाचं आहे आणि आपण प्रत्येक 4थी ते 5व्या प्रेग्नन्सी म्हणजे याच्यात गरोदर स्त्रियांनी आपल्या टेस्ट करायला पाहिजे. आमची स्वतःची डिप्सीमध्ये आणि तुम्ही पण डिप्सीचे खूप क्लोज आहात, इतक्या वर्षापासून आपण सोबत काम करतो आहे. आता आपल्याला वाटत नाही का की आपण आपल्या प्रत्येक स्त्रीनी जसं आपण ते स्वतः जाऊन माझ्या प्रेग्नन्सी टेस्ट करून घ्या किंवा माझा हिमोग्लोबिन टेस्ट करून घ्या, काही लोक त्यांना माहित आहे की ब्लड ग्रुप टेस्ट करून घ्या, त्याचा स्वतःहून त्यांनी जाऊन सांगायला पाहिजे
की आम्हाला आता सिंगल स्टेप टेस्ट जेस्टेशनल डायबिटीसच्या, प्रेग्नन्सी डायबिटीसचा करून घ्या, कारण प्रत्येक 4था किंवा 5व्या स्त्री गरोदर स्त्रींना होणार आहेच, आणि आउट ऑफ 5 जर एखाद्याला माझा नंबर लागला तर काय, तर म्हणून त्यांनी जर सुरुवातीपासूनच हा अवेअरनेस जे आपण चालू करतो आहे, त्याचा मेन उद्देश म्हणजे हा प्रकारचा आहे की प्रत्येक घरी जे पण महिला आहे, जे वुमेन आहे, त्यांचे आई असो, बहीण असो, त्यांना पण ह्याच्या सासू असो, त्यांना हे सगळं माहित होणं खूप जास्त महत्वाचे आहे. याच्याबद्दल आपले काय विचार? हाऊ कॅन वी मेक इट प्रमोट टू दी किचन so that every woman in Maharashtra state and other states of the country should be aware of it. Shailaja, you are muted. येस, आभार मानते मी डॉक्टर शैलजा काळे. डॉक्टर सुनील गुप्ता अत्यंत चांगले, म्हणजे आपण याला चळवळ म्हणूया, कारण उद्दिष्ट एकदम क्लिअर आहे आणि याचा खरोखरच याच्यातली जागरूकता कमी आहे. आपण अनेक वर्ष झटून प्रयत्न केले की गायनेकोलॉजिस्ट बरोबर आपण बरेच कार्यक्रम करून आता त्यांच्यामध्ये अवेअरनेस खूप आहे, आणि यू आर टेकिंग अ स्टेप फॉरवर्ड. आणि आता प्रत्येक मुलीला हे वाटायला पाहिजे की माझ्या प्रेग्नन्सीमध्ये मला शुगर आहे का नाही हे मला प्रेग्नन्सीच्या बरोबरच माहिती पाहिजे, विच इज ऍब्सोल्युटली राईट. आणि मी कम्प्लिटली सहमत आहे तुमच्या याला, आणि ही जागरूकता वाढवायला अशा टाईपचे प्रोग्राम्स आणि अशा टाईपची चळवळ ही खूप महत्वाची आहे. एकदा प्रत्येक मुलीला कळलं की प्रेग्नन्सीमध्ये शुगर असणं हे तिच्या तब्येतीला आणि बाळाच्या तब्येतीला दोन्हीच्या दृष्टिकोनातून थोडंसं चांगलं नसतं, पण त्याची अत्यंत योग्य काळजी घेतली तर बाळालाही प्रॉब्लेम येत नाही आणि पुढचे प्रॉब्लेम ती मुलगी टाळू शकते बाळाच्या आयुष्यातले, आणि तिच्या स्वतःबद्दलही ती तब्येतीबद्दल जागरूक राहू शकते. ही जागरूकता जर आपण तरुण मुलींमध्ये आणली तर आपल्याला नक्कीच त्या स्वतःहून म्हणतील की मला शुगर आहे की नाही. आणि पुण्यामध्ये आता असं झालंय की बऱ्याच मुली स्वतःहून येतात, त्या स्वतः शुगर करतात. दे मे नॉट डू ग्लुकोज चॅलेंज टेस्ट किंवा जीटीटी, पण शुगर करतात आणि त्या येतात आमच्याकडे की शुगर निघाली म्हणून बऱ्याचदा. तर हे सगळं स्वतःहून होणं आवश्यक आहे. जेवढं ते तरुण मुलींचं स्वास्थ्य सुधारण्यासाठी आपण प्रयत्न करू, त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करू, तितकं या मुली करतील. त्यासाठी त्यांना हे माहिती पाहिजे की प्रेग्नन्सीमध्ये जर शुगर निघाली तर त्याचे अनिष्ट परिणाम काय होतात, आणि ती वेळेवर ती सांभाळली तर हे अनिष्ट परिणाम त्या कसे टाळू शकतील. आणि मी तर एक पाऊल अजून पुढे जाऊन म्हणेन की हे प्रेग्नन्सीच्या आधीच मुलींना माहिती पाहिजे की मला शुगर नको आहे, कारण प्रेग्नन्सी व्हायच्या आधीच जर या मुलींनी त्यांच्या तब्येतीची काळजी घेतली तर होणारी शुगर सुद्धा आपण थोड्याफार प्रमाणात टाळू शकतो किंवा त्याचं लवकर निदान करू शकतो. आणि आपण असं म्हणतोच की कुठल्याही गोष्टी डायबिटीसच्या बाबतीमध्ये लवकर निदान हे वरदान असतं, म्हणजे सेट कॉम्प्लिकेशन्स, सेट डायग्नोसिस, सेट प्रेग्नन्सी अँड डायबिटीस. सो लवकर निदान हे याच्यात काही चूक नसतं, पण ते वरदानच ठरतं कारण आपण त्याची काळजी घेऊ शकतो. त्यामुळे तरुण मुलींना त्यांची तब्येत सुधारण्यासाठी, हा होणारा डायबिटीस टाळण्यासाठी आपण एक जागरूकता निर्माण करणं महत्वाचं आहे. आणि त्याला बरेच गोष्टी आपण करू शकतो. तुम्ही तर सुरुवात केलेलीच आहे, पण आपण सगळे जॉईन होऊन कॉलेजेसमध्ये यंग मुलींच्या काइंड ऑफ याच्यामध्ये आपण सोशल मीडियावरून याची जागरूकता नक्कीच करू शकतो. अजून मी काही एखादा पॉइंट राहिला असेल तर प्लीज मला आठवण करा की व्हॉट आय वॉन्ट टू स्पीक. शैलजा, बोलता बोलता डॉक्टर शशांक ने खूप मोठी गोष्ट बोलून दिली. शैलजा, कॅन यू म्यूट योरसेल्फ? या ते बोलता बोलता डॉक्टर शशांकनी एक खूप मोठी गोष्ट म्हटली, आणि ते मला वाटते आपण एम्फेसिस परत एकदा करूया की हाऊ इट इज पॉसिबल. त्यांनी म्हटलं की इट इज नॉट ओनली मदर, म्हणजे फक्त आईला नाही, आईला पण पुढे जाऊन डायबिटीज व्हायचे चान्सेस आहेत, प्लस बाळला पण पुढे जाऊन डायबिटीज व्हायचे चान्सेस आहे. याचा अर्थ आहे की डॉक्टर शशांकने आपल्याला सांगितलं की 2 जनरेशन कॅन बी प्रोटेक्टेड, 2 पिढीला आपण प्रोटेक्ट करू शकतो जर आपण प्रेग्नन्सीच्या डायबिटीजला बरोबर वेळेवर त्याचे डायग्नोसिस केलं, वेळेवर त्याच्या व्यवस्थित उपचार केलं आणि व्यवस्थित आपण शुगर ताब्यात ठेवली, तर आपण 2 जनरेशनला प्रोटेक्ट करू शकतो. याच्याबद्दल थोडासा हायलाइट जर आणखी करून दिलं तर मला वाटतं आपल्या श्रोतांना थोडासा आणखी त्याच्यात क्लिअरिटी येऊन जाईल. प्लीज. आता मी 2-3 गोष्टी क्लिअर करते, म्हणजे सांगते समजावून.
की प्रेग्नन्सीतली शुगर म्हणजे काय आहे. एकतर जेव्हा प्रेग्नन्सीचं निदान होतं, म्हणजे जेव्हा गर्भ त्याच्या पहिल्या अवस्थेत असतो, 4 पेशी आणि मग 8 पेशी, त्याला आमच्या भाषेत एम्ब्रिओ म्हणतात, की जेव्हा गर्भ राहतो त्यावेळेला त्या मुलीच्या किंवा आईच्या रक्तातली साखर किती आहे, कशी आहे, याच्यावरती त्या गर्भाचं फिटनेस किंवा त्याची योग्यता ठरते, की तो किती हेल्दी आहे. त्यामुळे हे आपण HbA1c किंवा शुगर करून ठरवतो. ते जितकं खाली तितकं जास्त हेल्दी गर्भ राहू शकतो. म्हणजे कमीत कमी ते 6.5च्या खाली पाहिजे. डायबिटीस असेल तरी सुद्धा 6.5च्या खाली पाहिजे. 4.5 असेल, डायबिटीस नसेल तर इट इज व्हेरी गुड. पण जर डायबिटीस असेल तर हे 6.5 HbA1cच्या खाली असताना जर प्रेग्नन्सी राहिली तर हे त्या बाळाच्या तब्येतीसाठी पुढच्या अत्यंत चांगलं असतं. ते बाळ चांगलं पोषलं जातं आणि ते बाळ हेल्दी होतं. त्यामुळे प्रेग्नन्सी राहतात. आणि एक लक्षात घ्या, जेव्हा प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येते तेव्हा ऑलरेडी बाळ 5 ते 6 आठवड्याचं असतं. त्यामुळे परत लक्षात घ्या की प्रेग्नन्सी राहण्याच्या आधीपासूनच मुलींनी रक्तातली साखर तपासणं आवश्यक आहे. प्रेग्नन्सी राहिल्याबरोबर ताबडतोब शुगर तपासणं आवश्यक आहे. जर अगदी माइल्ड प्रमाणात असेल तर स्पेशल ग्लुकोज देऊन ती टेस्ट केली तर ते हा डायबिटीस उघडकीला येतो. याच्यामध्ये त्या मुलीला पुढच्या आयुष्यात डायबिटीस होण्याची शक्यता जास्त असते. तिचा तो डायबिटीस डिलिव्हरी नंतर तसाच राहू शकतो. आणि या तरुण मुलींना ज्यांचं वय आता 28-30 आहे त्यांना 32व्या-33व्या वर्षी फ्रँक डायबिटीस येऊ शकतो जर प्रेग्नन्सीमध्ये शुगर असेल तर. ज्या मुलींना प्रेग्नन्सीत शुगर असते त्यांच्यामध्ये अजून काही प्रेग्नन्सीतली कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. उदाहरणार्थ जास्त वजन वाढणं, जास्त प्रोजेस्ट्रॉन इफेक्ट येऊन सूज येणं किंवा काही ब्लड प्रेशर रिलेटेड गोष्टी. पण पुढच्या आयुष्यामध्ये डायबिटीस सारखे आजार या मुलींना अतिशय जास्त प्रमाणात दिसतात आपल्या देशामध्ये. म्हणजे एखाद्या मुलीला प्रेग्नन्सीत शुगर होती, मग डिलिव्हर झाली आणि ती गेली शुगर, ते शुगर नॉर्मल झाली, या मुलीला तिच्या पुढच्या आयुष्यात डायबिटीस व्हायची शक्यता ही कित्येक पट जास्त वाढते इतर मुलींपेक्षा की ज्यांना प्रेग्नन्सीत शुगर नव्हती. त्यामुळे तिच्या फ्युचर तब्येतीसाठी हे निदान आवश्यक आहे. दुसरा मुद्दा आता बाळाचा. या बाळाला जर शुगर जास्त असेल आईच्या रक्तातली तर या बाळाचे काही प्रमाणामध्ये प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम्स येतात. प्रेग्नन्सीच्या काळामध्ये या बाळामध्ये जास्त प्रमाणात चरबी साठू शकते. बाळाच्या अवतीभोवतीचं पाणी वाढू शकतं, लायकर. आणि जर पहिल्या 3 महिन्यामध्ये शुगर अतिशय जास्त असेल, HbA1c 10% जास्त असेल तर जन्मतःच काही ॲबनॉर्मल बेबी जन्माला येऊ शकते. त्याला आपण कंजनायटल ॲनॉमली म्हणतो. अशा टाईपचं ॲबनॉर्मल बेबी होऊ शकतं जर 10च्या पुढे HbA1c असताना जर प्रेग्नन्सी राहिली तर. पहिला 3 महिने गेल्यानंतर जर शुगर जास्त असेल तर बाळ फोपसं होतं, म्हणजे ते दिसायला मोठं दिसतं पण ते हेल्दी नसतं. त्या बाळामध्ये चरबी जास्त असते आणि दीज बेबीज आर नॉट हेल्दी जरी ते मोठे दिसली सोनोग्राफी तर. बिग बेबी हा एक प्रॉब्लेम असू शकतो. बाळाचं पोषण नीट होत नाही, नुसतंच चरबी वाढते कारण आईची शुगर ही सगळी बाळामध्ये जात असते. दुसरं म्हणजे बाळाच्या अवतीभोवतीचं पाणी वाढू शकतं की ज्याला पॉलिहायड्रॅमनिऑस किंवा हायड्रॅमनिऑस म्हणतात. दुसऱ्या स्पेक्ट्रममध्ये दुसऱ्या बाजूला शुगर वाढल्याबरोबर काही मुलींमध्ये बाळाचं कुपोषण पण होतं आणि बाळ हेल्दी होत नाही. डिलिव्हरीच्या वेळेस कधी कधी प्रॉब्लेम येतात. अगदी शेवटच्या 15 दिवसात सुद्धा शुगर येऊ शकते. त्यामुळे हे तपासणी प्रेग्नन्सी राहिल्यापासून डिलिव्हरी होईपर्यंत अनेक वेळा गायनेकोलॉजिस्ट तुमचे सांगत असतात आणि आपल्याला पण माहिती पाहिजे. 3ऱ्या महिन्यात नॉर्मल आली तरी ती परत 5व्या महिन्यात करावी लागते, परत 7व्या महिन्यात करावी लागते. तर हे बाळाचं कुपोषण होतं डिलिव्हरीच्या वेळेस. आणि डिलिव्हरीच्या वेळेस जर बाळ मोठं असेल तर काही प्रकारचे प्रॉब्लेम्स त्या बाळांना डिलिव्हर करताना येऊ शकतात. तिसरी महत्वाची गोष्ट बाळांसाठी म्हणजे बाळाचं पुढचं आयुष्य. जेव्हा ही मुलं मोठी होतात त्या मोठी झाल्यानंतर म्हणजे 8-10 वर्षाच्या पुढे असं दिसून आलंय की जी बाळं पोटात असताना आईला शुगर होती त्या बेबीजना 8 ते 10 वर्षाच्या काळामध्ये त्यांच्यामध्ये ओबेसिटी दिसते जास्त, चाइल्डहुड ओबेसिटी. आणि ही मुलं जेव्हा मोठी होतात त्यांना डायबिटीस व्हायची शक्यता ही लवकर असते. आणि डायबिटीस हा आजार एक रक्तवाहिन्यांचा आजार आहे. डायबिटीस, ब्लड प्रेशर, हृदय हे सगळं एकत्र असतं. आणि या टाईपच्या मेटाबॉलिक आजारांना ही पिढी की ज्यांच्या आईला शुगर होती प्रेग्नन्सीत ही जास्त प्रमाणामध्ये 25व्या वर्षी 30व्या वर्षी या प्रकारचे डायबिटीस होताना दिसतात या मुलांमध्ये.
हे आपण पूर्ण टाळू शकतो. ऍटलिस्ट त्यातला एक गोष्ट आपल्याला माहितीये की आईची शुगर कंट्रोल ठेवलं नाही, इतकं त्याला महत्व आहे. तसंच ही जर मुलगी असेल, जी मुलगी आता होणार आहे, जी प्रेग्नन्सी मध्ये असताना जिच्या आईला डायबिटीस आहे, की ती युट्रस मध्ये असताना जास्त साखरेला सामोरी गेली आहे, अशा मुलींना पौगंडावस्थेत प्युबर्टल एज मध्ये जास्त प्रमाणात पीसीओडी होतं, त्यांचं वजन जास्त वाढतं, ओबेसिटी येते. त्या मुलींना परत प्रेग्नंट राहिल्यावर जेस्टेशनल डायबिटीस होऊ शकतो आणि याला आमच्या भाषेत डायबिटीस बिगेट्स डायबिटीस, म्हणजे इट्स अ काइंड ऑफ अ विशियस सर्कल असं म्हणता येईल. सो थोडक्यामध्ये बाळांना प्रेग्नन्सीच्या काळामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतात, डिलिव्हरीच्या वेळेस काही प्रमाणात प्रॉब्लेम होऊ शकतात, इमिजिएट डिलिव्हरी नंतर त्यांना निओनेटल हायपोग्लायसिमिया, तर त्यांची स्पेशल केअर घ्यायला लागते या बाळांची. आणि ही बाळं मोठी झाल्यानंतर पुढची पिढी आपल्याला तब्येत फिट बनवायची असेल तर त्यांना सुद्धा आईच्या प्रेग्नन्सीतल्या रक्ताच्या साखरेचे दुष्परिणाम त्यांच्या मोठेपणी भोगायला लागतात वयाच्या 20, 25, 15 या वयामध्ये. त्यामुळे यांना फारच अनन्यसाधारण महत्व आहे. जसं डॉक्टर शशांक जोशी म्हणाले, एक पिढी नाही तर पुढच्या पिढीचे प्रॉब्लेम टाळण्यासाठी या जेस्टेशनल डायबिटीसचं निदान होणं आणि त्याच्यावर उपाय करणं योग्य वेळेस हे अत्यंत महत्वाचं आहे. बोलण्याचा अर्थ जर आपण असं समराईज केला शैलजा मॅडम, तर प्रत्येक गरोदर स्त्रियांनी आपला शुगर ॲट द फर्स्ट टाइम ऑफ डायग्नोसिस, जेव्हा प्रेग्नन्सी माहीत पडली तेव्हापासून तर थर्ड ट्रायमेस्टर पर्यंत मला वाटतं ॲटलिस्ट 2 किंवा 3 वेळा टेस्ट करणं गरजेचं असतो. जर पहिल्यांदा निगेटिव्ह आला तर आपण सेकंड ट्रायमेस्टरमध्ये किंवा थर्ड ट्रायमेस्टरमध्ये करणं आवश्यक असते. कधी जसं तुम्ही बोलता बोलता हे पण म्हणाले की कधी 15-20 दिवसाआधी किंवा 1 महिना आधी डिलिव्हरीच्या डायबिटीज, जेस्टेशनल डायबिटीज निघू शकते आणि म्हणून आपल्याला ॲटलिस्ट फर्स्ट डायग्नोसिसमध्ये, त्याच्यानंतर थर्ड ट्रायमेस्टरमध्ये करणं आवश्यक आहे. डिप्सीच्या गाईडलाईन्स प्रमाणे प्रत्येक ट्रायमेस्टरमध्ये, म्हणजे पहिल्या 3 महिन्यात, मग दुसऱ्या 3 महिन्यात आणि मग तिसऱ्या 3 महिन्यात GCTच्या टेस्ट, ग्लुकोज चॅलेंज टेस्ट ज्याला आपण म्हणतो, त्यात सिंगल स्टेप टेस्ट. केव्हाही तुम्ही डॉक्टरांकडे जा, तिथे 75 ग्राम ग्लुकोज घ्या, 2 तास बसा, 2 तासात टेस्ट करून घ्या. जर स्वतःच्या घरी ग्लुकोमीटर आहे, आपण स्वतःच्या घरी पण ग्लुकोमीटरनी 75 ग्राम ग्लुकोज घेऊन 2 तासांनी टेस्ट करू शकता. आणि जर हे 2 तास ग्लुकोज घेतल्यानंतर 2 तासाची व्हॅल्यू 140 पेक्षा जर जास्त आली की त्याला आपण जेस्टेशनल डायबिटीज म्हणून असं डायग्नोसिस करतो. 140 पेक्षा कमी आहे तर मग परत आपण 3 महिन्यानंतर परत त्याची टेस्ट करून घ्यायला पाहिजे. आणि जर पॉझिटिव्ह आला तर पटकन आपल्या डॉक्टरना भेटायला पाहिजे, आपले गायनेकोलॉजिस्टला भेटायला पाहिजे, आपले फिजिशियन किंवा एंडोक्रायनॉलॉजिस्टला भेटायला पाहिजे. आणि मग ते काय करतील, ते शिल्पा जोशीला फोन करतील. शिल्पा मॅडम तुझं सांगतील की आता हे पहा, तुम पेशंटची शुगर 150-160 आलेली आहे, आता मॅडम काहीतरी करा. आणि कारण डाएट कंट्रोल खूप महत्वाचे असतात. मी ऐकलंय शिल्पा मॅडम की डाएट कंट्रोलनी ऑलमोस्ट 70% लोकांना आपणच सांभाळू शकता. म्हणजे माझी आणि शैलजा मॅडमची किंवा शशांक सरांची गरजच पडत नाही. तुम्ही फक्त त्यांना डाएट कंट्रोल ठेवा, थोडासा लाईफस्टाईल मॉडिफिकेशन सांगून द्या, एक्सरसाइज सांगून द्या, आणि तुमचे जे टार्गेट्स आहे, बोलता बोलता शशांक सरांनी टार्गेट पण सांगितले की आपली उपाशी पोटची शुगर 90 पेक्षा कमी पाहिजे, जेवणानंतरची 2 तासाची शुगर 120 पेक्षा कमी पाहिजे. आपण नॉन प्रेग्नेंट स्टेटमध्ये सगळ्यांना माहिती आहे की 130 चालते, 140 चालते, 150 चालते, उपाशी पोट 100 पर्यंत चालते, 120 पर्यंत चालते. पण प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला खूप टाईट स्ट्रिक्ट कंट्रोल करावा लागते. म्हणून हे 90 आणि 120च्या ज्या फिगर आहे अगदी जे इम्पॉर्टंट आहे ते अचीव्ह करायला पहिली स्टेप असते डाएट अँड एक्सरसाइज. आणि मला वाटते नन अदर देन पूर्ण महाराष्ट्रात नाही, पूर्ण देशात जर प्रेग्नन्सी डायबिटीजवर, डाएटवर कोणाला विचारायचं असेल तर शिल्पा मॅडमचं एकमेव नाव सगळीकडे राहते. शिल्पा मॅडम, ओव्हर टू यू, की आपण कसं डाएट, कोणता डाएट आणि महाराष्ट्रीयन डाएटमध्ये कसं डायबिटीज इज बिंग सेलिब्रेटेड. म्हणजे प्रेग्नन्सी माहीत पडली तर मग त्याच्यानंतर पटपट लोकांचं गोड खाणं, गोड म्हणजे मला असं वाटतं वी सेलिब्रेट प्रेग्नन्सी. तर हा जे प्रकार आहे की प्रेग्नन्सी विदाउट स्वीट्स इज नॉट पॉसिबल इन एनीवेअर इन द कंट्री. दॅट इज व्हॉट इज द परसेप्शन. तर ह्या परसेप्शनला आपण हाऊ बेस्ट यू कॅन टेक केअर. आणि त्याच्यात मी 2 प्रश्न ऍड करतो. एक तर पहिल्या ज्या 3 महिने आहे तेव्हा प्रेग्नन्सीच्या वेळी थोडासा म्हणजे नायशिया, वॉमिटिंग, त्याला आपण मॉर्निंग सिकनेस जे म्हणतो त्या, तर त्या प्रकारच्या जे प्रेझेंटेशन असतात त्याच्यात आपण कसं करावं, पहिली गोष्ट. आणि दुसरं, प्रेग्नन्सीमध्ये कोणकोणती काळजी घ्यावी सो दॅट आमचे 10 पैकी 7 तरी जेस्टेशनल डायबिटीज किंवा 8 तरी जेस्टेशनल डायबिटीजला
औषध घ्यायची गरज न पडता ते एक हेल्दी बेबीला डिलिव्हर करू शकाल इन फ्युचर. त्याप्रमाणे आपण थोडेसे गाईडलाईन्स द्या, की पॉइंट्स द्या अगदी सोप्या भाषेत. ओव्हर टू डॉक्टर शिल्पा जोशी. थँक्यू डॉक्टर गुप्ता, आणि आभारी आहे फॉर इन्व्हायटिंग मी टू प्रेगा टॉक्स. थँक्यू डॉक्टर गुप्ता. आता गर्भावस्थेत जेव्हा डायबिटीज होतो तेव्हा जसं डॉक्टर काळे म्हणाले की कदाचित पहिल्या फर्स्ट ट्रायमेस्टर म्हणजे पहिल्या 3 महिन्यात माहीत नसतं, पण प्रीडिस्पोजिशन असू शकतं डायबिटीजचं. तर फार महत्त्वपणे गर्भावस्थेत असं म्हटलं जातं की 2 जीवांची बाई आहे, त्यामुळे तिला 2 जीवांचं जेवायला पाहिजे. तर हे फार चुकीची संकल्पना आहे. ते जे एम्ब्रिओ आहे किंवा जे वाढतं बाळ आहे ते इतक्या लहान साईजचं असतं की त्याला मोठ्या इतकं जेवण लागत नाही. त्यामुळे पहिल्या 3 महिन्यात एक्स्ट्रा जेवायची गरज नाही, हे समजून घेणं फार गरजेचं आहे. जसं डॉक्टर गुप्ता म्हणाले की पहिल्या 3 महिन्यात कदाचित खूप नॉशिया, खूप व्हॉमिटिंग, उलट्या होणं हे फार साहजिक आहे. अशा वेळेस थोड्या वेळाने थोड्या प्रमाणात कोरड्या वस्तू खाल्ल्या तर नॉशिया कमी होतो, थंड वस्तू खाल्ल्या तर नॉशिया कमी होतो. तुम्ही आता जसं तुम्हाला मळमळतं आहे आणि तुम्ही गरम चहा प्यायला तर जास्त मळमळतं. त्याऐवजी गार काही घेतलं किंवा ताक घेतलं किंवा दही खाल्लं तर मळमळतं कमी. त्यामुळे ड्राय कोल्ड फूड हे फार महत्वाचं आहे पहिल्या 3 महिन्यामध्ये. हे करताना एक लक्षात घ्या की तुमच्याकडे जर फॅमिली हिस्ट्री टाईप 2 डायबिटीसची आहे तर कार्बोहायड्रेट किंवा पिष्टमय पदार्थ कमी क्वांटिटीमध्ये खा. म्हणजे काय, गोड तर नाहीच खाऊ, पण भात, चपाती, भाकरी या वस्तू सुद्धा लिमिटेड क्वांटिटीमध्ये खाव्या. खूप जणांना असं वाटतं की आम्ही आयुष्यभर तर डाएट करतो स्लिम ट्रिम दिसायला, मग आता प्रेग्नन्सीमध्ये कशाला डाएट करायला पाहिजे, हो की नाही? म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये खायला पाहिजे, म्हणजे मग जे काही आपण आधी खाल्लं नाही त्याची भरपाई होते, पण ते चूक आहे. तुम्ही जर प्रेग्नन्सी जास्त खाल्लं तर होणाऱ्या बाळाला त्याचा त्रास होतो. त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा नॉर्मली खाता तसंच खा, वेगळं खाऊ नका. जास्त एम्फसिस हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या याच्यावर असायला पाहिजे. दिवसातनं 1 फळ खाणं गरजेचं आहे. तर लाडू किंवा शंकरपाळे किंवा मधल्या वेळेसची बिस्किटं हे न खाता या वस्तू खाणं महत्वाचं आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला जसं अफोर्डिंग असेल त्याप्रमाणे तुम्ही थोडे नट्स, मग ते बदाम, वॉलनट्स असे असो, आणि नसेल अफोर्ड होत तर शेंगदाणे वगैरे असे नट्स असो, हे खाणं सुद्धा फार महत्वाचं आहे. असं केलं तर तुम्हाला तुमची शुगर कंट्रोलमध्ये ठेवायला सोपी जाते. जर तुम्ही सगळा भर पोळी भातावर दिला तर शुगर वाढते. आणि फार महत्वाचं आहे की प्रेग्नन्सीमध्ये गोड खाऊ नका. जर तुम्हाला डायबिटीज आहे तर गूळ, साखर, मध, सगळ्यांनीच साखर वाढते. खूप लोकांना असं वाटतं की मी साखरेचा पदार्थ खात नाहीये, मी गुळाचा पदार्थ खाते तर मला काही होणार नाही. हे चुकीचं आहे. साखर, गूळ प्रत्येक वस्तूनी शुगर वाढतेच. तर गोड अवॉइड करा. बाकी एव्हरीथिंग म्हणजे बाकी जसा आहार सांगितलाय तसा घ्या. Thank you, Shilpa ma'am. Now we have also joined with another faculty, Dr. Suchita Kinje Wadekar madam. Madam is a very senior gynecologist, very active member of FOXY, which is a national body of obstetrician gynecologists in the country. And she is from Navi Mumbai, if I am not wrong. And she is also holding big positions in FOXY. Madam, आपला स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात. आम्ही हा कार्यक्रम 6 वाजता सुरू केला. आम्हाला माहित आहे, आपण ऑलरेडी सांगितलं होतं की बिझी आहात म्हणून फॉर सम अदर मीटिंग, बट वील रिक्वेस्ट यू टू बी हिअर टिल द प्रोग्राम इज ओव्हर नाव. शैलजा, कॅन आय कम बॅक टू यू? शैलजा, आता शिल्पाने खूप छान सांगितलं की आपण डाएट कंट्रोल करूया, डाएट कंट्रोल आपण करू शकतो. पण शिल्पा, एक आणखी महत्त्वाची गोष्ट, शिल्पा टाइप जीडीएम जे आहे, तुमचा आवाज येत नाही. शैलजा, तुम्ही म्यूट करता का? हाँ, शिल्पा, we say that GDM is basically a postprandial hyperglycemia. म्हणजे पोस्ट मील एकदम वाढतो आणि बाकी फास्टिंग युजली नॉर्मल असतो.
इन प्युअर JDM जे टिपिकली प्रेग्नन्सीमध्ये येतो, डिलिव्हरी नंतर नॉर्मल होऊन जात असतो. हा ज्या प्रकारच्या डायबिटीज आहे GDM, त्याच्यात पोस्ट प्रेंडियल एकदम महत्वाचं असतं. एकदम जेवण घेतल्यानंतर पटकन शुगर 150-200 असं होऊन जाते. तर अशा प्रकारे इथे डाएटच्या जे आपण कंट्रोल आहे, जसं तुम्ही सांगितलं, अपार्ट फ्रॉम शुगर कंट्रोल, राईस आपण रिस्ट्रिक्शन्स, मॉडरेशन, चपाती मॉडरेशन, डू वी हॅव समथिंग एल्स की आपण जसं पहिले प्रोटीन घेऊन घ्या आणि मग त्याच्यानंतर तुम्ही पहिले फायबर घ्या, मग प्रोटीन घ्या, मग शेवटी कार्बोहायड्रेट घ्या, त्यांनी त्या तुमचं काहीतरी ऑर्डर ऑफ द मील चेंज करा किंवा स्प्लिटिंग ऑफ द मील. हा 2-3 खूप प्रॅक्टिकल गोष्ट आहे किंवा प्लेट मेथड आहे, हँड मेथड आहे. हे कसं आहे म्हणजे आपल्या श्रोतांना हे थोडा एक सांगितलं सोप्या भाषेत, तर मला वाटते ते पण महत्वाचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की जर तुम्हाला जेस्टेशनल डायबिटीज आहे, GDM आहे आणि तुम्हाला काही औषधं देत नाहीये, तुम्ही फक्त डाएटवर आहात, तर हे फार महत्त्वाचं आहे की एका वेळेस खूप खाता येत नाही. कारण का पोटभरीचं खाल्लं एका वेळेस आणि तेही पिष्टमय पदार्थ युक्त अन्न खाल्लं, तर पोस्ट प्रांडियल शुगर जसं डॉक्टर गुप्ता म्हणाले, जेवणानंतरची साखर वाढते. त्यामुळे फार महत्त्वाचं आहे की तुमची मील स्प्लिट केली पाहिजे. म्हणजे तुम्हाला 2 चपातीची भूक असेल, तर आधी 1 चपाती भाजी आमटी खा आणि 2 तासांनी अजून 1 चपाती भाजी आमटी खा. यांनी करून तुमची पोस्टप्रांडियल शुगर कंट्रोलमध्ये राहील. दुसरी फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मनात हे साहजिक आलं असेल, की एका चपातीत पोट कसं भरेल? एस्पेशली गर्भवती स्त्रीचं. आणि त्यासाठी जसं डॉक्टर गुप्ता म्हणाले, ज्याला ऑर्डर्ड ईटिंग म्हणतो, की तुम्ही प्रोटीननी सुरू करा. तर तुम्ही शाकाहारी आहात तर डाळ, उसळ, पिठलं या प्रकारचे पदार्थ. तुम्ही मांसाहारी आहात तर नॉनव्हेज. त्यानंतर फायबर म्हणजे सॅलड किंवा कोशिंबीर. त्यानंतर भाजी. हे खाऊन झाल्यावर मग भाजी चपाती किंवा जे काही तुम्ही पिष्टमय पदार्थ, भाकरी भाजी हे त्यानंतर खा. असं जो तुम्ही ऑर्डर्ड ईटिंग केलं तर तुमची नॉर्मली चपाती, पोळी, भाकरी साठी भूक खूप कमी राहते आणि ही भूक कमी झाली की मग तुमची ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते. तर 2 गोष्टी गर्भावस्थेतल्या डायबिटीजमध्ये फार महत्वाच्या आहे. एक तर ऑर्डर्ड ईटिंग किंवा प्लेट मेथड, म्हणजे अर्धा प्लेट भरून भाज्या, 1/4 प्लेट भरून प्रोटीन आणि 1/4 प्लेट भरून कार्बोहायड्रेट. असं तुम्ही खाल्लं पाहिजे आणि प्रत्येक मील ही स्प्लिट केली पाहिजे. म्हणजे प्रत्येक मीलचे 2 भाग केले पाहिजे, जेणेकरून तुमची जेवणानंतरची साखर जास्त येणार नाही. व्हेरी गुड. आय फील हे खूप प्रॅक्टिकल टिप्स तुम्ही दिले शिल्पा मॅडम आणि खरंच लोकांना खूप त्याचा फायदा होईल. मला वाटतं आपण शैलजा मॅडमला परत एकदा विचारूया, मग सुचेता मॅडमला आपण त्रास देऊया. शैलजा मॅडम, सुचेता मॅडम, आता जे शिल्पाने सांगितलं ना, तेच मी पेशंट्सना असं सांगते की 3 वेळेला भरपेट जेवण्यापेक्षा 6 वेळेला अर्ध पोटी जेवा. सो अर्ध पोट हे नेहमी रिकाम असलं पाहिजे, थोडं थोडं खाल्लं पाहिजे. इट्स रिअली व्हेरी हेल्पफुल टिप. येस, व्हेरी गुड. आय फील सच इनपुट्स आर कॉन्स्टंटली रिक्वायर्ड. शैलजा मॅडम, हे अबाउट आता हे शिल्पा मॅडमने खूप ट्राय केला आणि शिल्पा मॅडमच्या सगळं ट्रायल घेतल्यानंतरही काही शुगर जसं आपल्याला 90 आणि 120 पाहिजे, उपाशीपोट आपण म्हणतो 90 पाहिजे, जेवणानंतरची नाश्तानंतर 2 तासांनी 120, दुपारच्या जेवणानंतर 2 तासांनी 120 आणि रात्रीच्या जेवणानंतर पण 2 तासांनी 120 असं पाहिजे. मग आपले 24 तासाची शुगर चांगल्या कंट्रोल आहे असं म्हणायला हरकत नाही. पण आता प्रॉब्लेम असं झाला, एक ABCD नावाची एक मुलगी आली आणि तिच्या शुगर काही कंट्रोल होऊन नाही राहिला डाएटवर. 70% मध्ये येत नाही आणि तिच्या शुगर आताही 150, 160 असं जेवणानंतरचं आहे आणि तिला आता आपल्याला काहीतरी गोळी द्यायचं आहे. तर आपण काय कोणती डायबिटीसची गोळी घेऊ शकतो की त्याच्यात काही स्पेसिफिक गोळ्या आहेत ते फक्त आपण अलाव करतो? कारण प्रेग्नन्सी म्हणजे खूप सेन्सिटिव्ह पिरियड असतो ना, त्याच्यात काही आपण खाल्लं की बाळच्या सर्क्युलेशनमध्ये ते जाईल आणि बाळला त्याच्या वाईट परिणाम होऊ शकतात. तर त्याच्याबद्दल तुम्ही थोडासा हायलाइट करा शैलजा मॅडम. येस, आय थिंक अगदी बरोबर आहे. आणि प्रेग्नन्सीमध्ये शुगर नीट ठेवणं हे सगळ्यात पहिलं त्याचं उद्दिष्ट असतं. मग त्याच्यासाठी काही करा. मग तुम्ही डाएटमध्ये चेंजेस करा, कमी खाणं ठेवा, कार्बोहायड्रेट बदला आणि इन्शुलिनची ट्रीटमेंट ही मेन ट्रीटमेंट असते. गोळ्या जर वापरायच्या असतील तर मेटफॉर्मिन ही गोळी आम्ही बऱ्याचदा वापरतो, पण मेटफॉर्मिन 31% वेळाच फक्त पुरतं. बहुतेक वेळेला मुलींना मेटफॉर्मिनच्या बरोबर इन्शुलिनची गरज असते.
तर मी हे दोन्ही कंबाईन करते माझ्या उत्तरामध्ये. सो गोळीनी पण चालू शकतं, पण कधी कधी साखर इतकी जास्त असते की सुरुवातीलाच मुलींना इन्शुलिन इंजेक्शन द्यावी लागतात. परत एकदा ठोकताळे, आता डॉक्टर सुनील गुप्तांनी सांगितलं की उपाशीपोटी 90च्या खाली पाहिजे, जेवल्यानंतर 120च्या. हे नॉर्मल डायबिटीसचे जे लोक आहेत की जे प्रेग्नंट नाही आहेत त्यांच्यामध्ये हे रेंजेस वेगळे असतात. त्यामुळे तुम्ही रुटीन लॅबचा रिपोर्ट काढून बघितलं तर तुम्हाला 100 पण नॉर्मल दिसेल जेवल्यानंतर किंवा 130 पण दिसेल, पण प्रेग्नन्सीमध्ये साखर ही जास्त खाली ठेवावी लागते. त्यामुळे हे जे सांगितलेले आकडे आहेत 90 आणि 120 याच्या आतच साखर पाहिजे आणि त्यासाठी इन्शुलिन लागतं. पण माझा अनुभव असा आहे की लास्ट जवळजवळ गेले 30 वर्ष की जे इतर पेशंट आमच्या इन्शुलिनला इतके घाबरतात, प्रेग्नंट मुली या अत्यंत व्यवस्थित त्या तयार होतात, त्या ऍक्सेप्ट होतात. याच्यात त्या छोट्या मुलींमध्ये ती आई होण्याचं एक जी जबाबदारी असते ती मला दिसते की आता मी आई होणार आहे आणि म्हटल्यानंतर या बाळाची अख्खी जबाबदारी माझ्यावर आहे. डॉक्टर मला म्हणतायत इन्शुलिन घे, तर ही तरुण मुलगी स्वतःला बाजूला ठेवते, तिचं टेन्शन बाजूला ठेवते, पण ती स्वतःच्या बाळासाठी इन्शुलिन घ्यायला लगेच तयार होतात. त्यांना शिकायला लागतं, दे आर व्हेरी टेक सॅव्ही आजकालच्या मुली, आणि त्यांना इन्शुलिन देऊन ही साखर तेवढ्या पुरतं इन्शुलिन देऊन जेवल्यानंतरची साखर ही आपण खाली आणू शकतो. सो मुख्य ट्रीटमेंट ही इन्शुलिनचीच असते आणि त्याच्याबरोबर जोडीला कधी कधी आपण मेटफॉर्मिन काही मुलींमध्ये वापरू शकतो. सुचेता मॅडम, हाऊ फ्रिक्वेंटली आपण असं पाहता असे केसेस आणि आपण आपल्या याच्यात इन्सुलिन ऑफकोर्स इज द ड्रग ऑफ चॉईस, पण कधी कधी इन्सुलिनसाठी 90% इवन आमचा पण एक्सपिरियन्स असंच आहे की लेक ते एक्सेप्ट करून घेतात आमच्यासारखे किंवा शैलजा मॅडम सारखे किंवा शशांक सरांसारखे कोणीही म्हणाले किंवा इन्सुलिन घ्यावं लागतं तर ते घेतात. पण आपल्या रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये हाऊ कॉमन इट इज आणि हाऊ कॉमनली यू आर युझिंग मेटफॉर्मिन ॲज अ ट्रीटमेंट? सर तसं म्हणाल तर मेटफॉर्मिन आणि इन्सुलिन, मेटफॉर्मिन आपल्याकडे अजून अप्रूव्ड नाही आहे आणि गोल्ड स्टँडर्ड आपण इन्सुलिन म्हणतो. पण जरी शैलजा मॅडम आता म्हणाल्या की मुली ऍक्सेप्ट करतात, पण बऱ्याच मुलींना इन्सुलिनची भीती वाटते. ऍट द सेम टाइम बऱ्याच मुलींना ज्यांना पीसीओडी आधीपासून आहे त्यांना मेटफॉर्मिन या गोष्टीची थोडीशी सवय पण असते किंवा त्यांनी बऱ्याच जणांनी आधी घेतलेलं पण असतं. प्रेग्नन्सीत कधी कधी फर्स्ट ट्रायमेस्टर पर्यंत पण चालू त्यांचं असतं. सो या मुली मेटफॉर्मिनशी फॅमिलियर असतात, वाचलेलं असतं इकडे तिकडे की मेटफॉर्मिन पण चालतं आणि त्याच्यामुळे जर त्यांनी म्हटलं की डॉक्टर आम्ही ही मेडिसिन घ्यायला तयार आहे आणि त्यांनी नाही कंट्रोल झाली तर आपण इन्सुलिनवर जाऊया. तर प्रॅक्टिसमध्ये माझ्या आम्ही असं करते की ज्यांची शुगर एकदम आपली डिप्सी टेस्ट 200 190 अशी एकदम हायर रेंजला आहे, प्रॉबॅबली मे बी त्यांना इन्सुलिन स्टार्ट करू. पण ज्या आधीपासूनच्या प्री डायबेटिक आहेत किंवा 12 वीक्स पासूनच लक्षात आलं आहे की यांना केवळ डाएटनी कंट्रोल होण्यातला डायबेटीस नाही आहे, अशांना आमच्या प्रॅक्टिसमध्ये मी बऱ्यापैकी मेटफॉर्मिन पण यूज करतो. एक कॉम्बिनेशन. आता नाव लेट मी, आय फील आमच्याकडे फक्त 10-12 मिनिटं राहिलेले आहेत. अच्छा, शैलजा वॉन्ट टू से समथिंग? शैलजा, लेट अस बी व्हेरी ब्रीफ. नाही, आय विल बी व्हेरी ब्रीफ. ऍक्च्युली समजावून इट्स डिफरंट इन गायनॅक क्लिनिक्स आणि डायबिटीस क्लिनिकमध्ये, पण प्रत्येक घेणारी प्रेग्नन्सीतली गोष्ट ही बाळात जात असते. इट क्रॉसेस प्लॅसेंटा. त्यामुळे त्यांना एकदा नीट समजावून सांगितलं की इन्शुलिन हे प्लॅसेंटा क्रॉस करत नाही आणि इट डझंट गो इन द बेबी, द ऍक्सेप्टन्स इम्प्रूव्ज. आणि त्यामुळे गोल्ड स्टँडर्ड जसं आता डॉक्टर सुचेता म्हणाल्या तसं इट इज इन्शुलिन आणि मेटफॉर्मिन कधी कधी आपण नक्कीच वापरतो, पण ते बाळात किती जातं काय जातं ते डिस्कस करणं पण महत्वाचं. येस येस. अच्छा सुचेता मॅडम, आता झालं डायबिटीज झाला, आम्ही तिघांनी मिळून त्या पेशंटचं सगळं ABC नावाची आमची मुलगी आहे तिथे आम्ही कंट्रोल करून टाकलं. आता नाव पार्ट इज ॲट युअर द बॉल इज इन युअर गोल नाव. नाव हाऊ विल यू मॅनेज द गायनिक पार्ट ऑफ इट? म्हणजे सोप्या भाषेत 2-3 काही मिथ्स आहे लोकांच्या डोक्यात की एकदा प्रेग्नन्सी डायबिटीज झाला तर सीझरच करावं लागते. मग काही कधी एकदम आपल्याला बाळ ठेवायचा की नाही ठेवायचा म्हणून कधी एकदम अबॉर्शन तर करायची गरज नाही जर सुरुवातीलाच माहीत पडलं तर. हे 2-3 सेन्सिटिव्ह इश्यू आहे. थोडक्यात काही आपण मेसेज द्याल याच्याबद्दल? हो डॉक्टर गुप्ता, तुम्ही बरोबर सांगितलं. बऱ्याच पेशंट जेव्हा पहिल्यांदा येतात आणि कळतं की त्यांना डायबिटीस आहे, म्हणजे फर्स्ट ट्रायमेस्टर मधल्या पहिल्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टच्याच वेळेला जेव्हा आपण डिप्सी टेस्ट करतो तेव्हा जर लक्षात आलं की त्यांना डायबिटीस आहे तर बऱ्याच जणांना ही भीती वाटते की बाळामध्ये काही अबनॉर्मलिटी होईल की काय. पण अशा वेळेला आम्ही त्यांना समजावून सांगतो की
ही शक्यता नॉर्मली सगळी नॉर्मल शुगर असताना सुद्धा बेबीमध्ये काही मालफॉर्मेशन व्हायची शक्यता असते आणि तसंच आता सुद्धा आहे. आणि आपण एक 4थ्या-5व्या महिन्यातल्या सोनोग्राफीमध्ये रिझनेबली शुअर होऊ शकतो की बाळामध्ये काहीही दोष नाहीये, स्पेशली फिटल हार्टमध्ये. आणि एकदा का ह्या अॅनोमली स्कॅन नॉर्मल असेल तर मग नंतर त्यांना टर्मिनेशन करायला पाहिजे अशी भीती बाळगण्याची गरज नाही. पण या सगळ्यासाठी इम्पॉर्टंट आहे की त्यांची शुगर कंट्रोल चांगली असली पाहिजे. आता दुसरा प्रश्न की शुगर आहे म्हणून लगेच सीझर करायला पाहिजे असं सुद्धा नाही. सिझेरियन आपण तेव्हाच करतो जेव्हा काही ऑब्स्टेटिक इंडिकेशन आहे, जसं की बाळ पायाळू आहे किंवा तिचं आधीचं 1 किंवा 2 सिझेरियन्स आहेत किंवा इतर ब्लड प्रेशर वगैरे म्हणजे इतर काही कॉम्प्लिकेशन्स असतील तर अशा वेळेला ते सिझेरियन केलं जातं. मात्र जर डायबेटीस कंट्रोल नीट नसेल, जीडीएम कंट्रोल नसेल, हे आपल्याला आयदर SMBG वरनं म्हणजे सेल्फ मॉनिटरिंग ऑफ ब्लड ग्लुकोज वरनं लक्षात येईल किंवा त्याचा इनडायरेक्ट पुरावा म्हणजे बाळाचं वजन हे हायर सेंटाईलला असेल, म्हणजे 90% पण वरती बाळ जास्त पोचलं जात आहे, पाणी आतमध्ये जास्त आहे, ही काही इनडायरेक्ट लक्षणं आहेत की जीडीएम चांगला कंट्रोल नाहीये. अशांच्या वेळेला आपल्याला इंडक्शन ऑफ लेबर करता येतं, कारण या पेशंट्समध्ये शेवटच्या काही महिन्यांमध्ये सडन ऍडव्हर्स सिच्युएशन म्हणजे स्टिल बर्थ सारखी होऊ शकते आणि हे होऊ नये म्हणून साधारणतः 38 ते 39 आठवडे 38 to 39 वीक्सला जर जीडीएम ला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला मेडिकेशनची पण गरज लागली आहे, फक्त डाएटनी होत नाहीये, अशांना आम्ही टर्म प्रेग्नन्सीच्या जवळपास इंड्यूस करतो. इंड्यूस म्हणजे इंडक्शन ऑफ लेबर, म्हणजे नैसर्गिक प्रसूतीची कृत्रिम रीतीने सुरुवात करणं. मग पुढे एकदा ती सुरुवात झाल्यानंतर नॉर्मल डिलिव्हरी होईल की सीझर होईल हा त्या प्रसूतीचा त्या वेळेचा प्रश्न आहे. सो अर्ली डिटेक्शन ऑफ अॅनोमली, त्याच्यानंतर अप्रोप्रिएट कंट्रोल ऑफ शुगर आणि लास्ट थिंग इज अप्रोप्रिएट टायमिंग ऑफ डिलिव्हरी. रूट ऑफ डिलिव्हरी काय असेल ह्याचा हे सांगण्यासाठी डायबेटीस कसा आहे नाही हे आपल्याला कळायची गरज आहे. दुसरा पण एक मिसकन्सेप्ट लोकांमध्ये आहे, मी क्लिअर करून देतो. लोकांच्या डोक्यात आहे की एकदा जीडीएम झाला म्हणजे आपल्या बाळला पण डायबिटीज बिलकुल पैदा होते से डायबिटीज हो जाएगा बच्चे को, तर तसं नसते. आपल्या बाळला डायबिटीज व्हायचे चान्सेस, आपल्याला प्रेग्नन्सी डायबिटीज झाला म्हणून आपल्या बाळला पण डायबिटीज पटकन होऊन जाईल डिलिव्हरी झाल्यानंतर, असं नसते. ह्या बाळांना जर शुगर कंट्रोल नाही राहिले तर पुढे जाऊन त्यांना डायबिटीज व्हायचे चान्सेस इन देअर अडल्ट लाईफ इज मोर. ऑफकोर्स जे बाकी शैलजा मॅडमनी सांगितलं, शशांकनी सांगितलं की कोणकोणते कंजेनायटल माल फॉर्मेशन्स इन अर्ली स्टेज मध्ये झालं, तर लेटरमध्ये झालं तर बाळचं साईज मोठं होतं आणि त्यांना मग लो शुगरचे अटॅक असते एट द टाइम ऑफ डिलिव्हरी किंवा डायबिटीज, पुढे जाऊन डायबिटीज व्हायचे चान्सेस असतात. शशांकला काहीतरी बोलायचं आहे. शशांक, वी हॅव टू व्हेरी ब्रीफ. शशांक. नाही, मी एकच मुद्दा पटकन सांगतो की लोकांच्या मनात भीती जरी असली ना तरी पण आपल्याला 2 मुद्दे त्यांच्यावरती ठोकून सांगितले पाहिजेत. गर्भवती स्त्रियांना सांगितलं पाहिजे की मुलाला ताबडतोब मधुमेह होणार नाही, पण त्यांना त्यांच्या मोठ्यापणामध्ये जेव्हा ते मोठे होतील तेव्हा त्यांना मधुमेह व्हायची शक्यता खूप जास्ती असते. त्यामुळे तुम्ही त्यांच्या आहारावरती, त्यांच्या ओव्हरऑल अपब्रिंगिंगवरती एक संतुलित आहार आणि व्यायामाचं एक फोकस ठेवणं हे फार महत्वाचं आहे. आणि त्याचप्रमाणे त्या गर्भवती स्त्रियाला नंतर सुद्धा 2 ते 5 वर्षात परत मधुमेह व्हायची शक्यता जवळजवळ 50% असते. ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे ज्याला आपण म्हणतो 2 in 1 प्रिव्हेन्शन ऑपॉर्च्युनिटी जी आहे आपल्याला, ती आपण अजिबात मिस केली नाही पाहिजे. आणि इथे आपल्याला जास्तीत जास्त वेळ गर्भवती स्त्रियेला पॅनिक न करता सावधानीने आपल्याला त्यांना थोडं सतर्क राहून आपल्याला त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्यामध्ये एक पॉझिटिव्ह मोटिवेशन तयार करून त्यांचा पुढचा येणारा मधुमेह हा प्रिव्हेंट करणं हा अतिशय आवश्यक आहे. हा एकच छोटा मला मुद्दा सांगायचा होता. व्हेरी नाईस. सो आता आपण मी पोस्टनेटल फॉलोअप वर जाणार होतो आणि शशांक साहेबांनी ते पण सांगून दिलं. तर मला वाटतं आता शेवटच्या 1 मिनिटाचा हे मग बाकी विल कन्क्लूड. आय विल गो टू सुचेता मॅडम फर्स्ट. सुचेता मॅडम, 1 minute फायनल मेसेज फ्रॉम युअर साइड. प्रत्येकाने आपल्या गर्भावस्थेमध्ये डिप्सी टेस्ट किंवा जीसी टेस्ट कुठल्याही स्वरूपामध्ये करणं गरजेचं आहे. बऱ्याचशा हॉस्पिटल्समध्ये अजूनही ही टेस्ट केली जात नाही, इव्हन मोठ्या मोठ्या IVF सेंटर्समध्ये. सो पेशंट्समध्ये ही जागृती होणं जरुरी आहे, हे नंबर 1. आणि दुसरं, जरी जीडीएम लक्षात आला तरी मी म्हणते की लक्षात घ्या की हा निदान लक्षात आला, इथून पुढे आपल्याला काळजी घेणं आणि हे खूप सोपं काही जाणार आहे. व्हायची गरज नाही, त्याच्यात खूप काही टेन्शन घ्यायची गरज नाही. सुचेता मॅडम
अर्धे अधिक जीडीएम हे आपोआप किंवा केवळ डाएट कंट्रोलमुळे बरे होतात आणि काही जणांना औषधोपचार लागतात. वी हॅव ट्रीटमेंट इन अवर हँड आणि हे जर सगळं व्यवस्थित पार पडलं तर आउटकम हे नेहमी चांगलंच असतं. अनडायग्नोज राहिलं तर जास्त डेंजरस आहे. या शैलजा मॅम, द फायनल मेसेज, 1 minute मेसेज. डॉक्टर शैलजा. येस. आय थिंक प्रत्येक मुलीने स्वतःची तब्येत फिट ठेवावी की तिला आई व्हायचंय, आणि त्यासाठी वजन, एक्सरसाइज आणि शुगर कंट्रोल, आणि सगळ्यात महत्वाचं तपासणी. साखर तपासल्याशिवाय आपल्याला समजतच नाही, त्यामुळे प्रेग्नन्सीचं प्लॅनिंग करतानाच साखर तपासायला लागावी. प्रेग्नन्सी राहिल्यानंतर तर तपासावीच लागते, आणि तेव्हा बरेच डॉक्टर्स पण मदत. पण स्वतःला स्वतःची एक जागरूकता पाहिजे की प्रेग्नन्सीमध्ये शुगर ही महत्वाची. Very nice. Shilpa is there? Shilpa, is there? No. Okay. So now Shashank, let's give a final message from your end and then we'll conclude. तर आपल्याला मधुमेह मुक्त भारत, मधुमेह मुक्त जग किंवा विश्व करायचं असेल तर हळू खाणं, वेळेवर खाणं, कमी खाणं, टेन्शन न घेणं, टेन्शन न देणं, व्यायाम करणं, वेळच्या वेळी चाचणी करणं आणि हसत खेळत मधुमेहाला सामोरं जाणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि हाच माझा एक हेल्दी आणि हॅपी मेसेज आहे की आनंदी राहा, हसत खेळत मधुमेह मुक्त करा. मधुमेह मुक्त पॉसिबल आहे. आता खूप काही ॲडव्हान्सेस झालेले आहेत आणि मी आभार मानतो सगळ्यांचे की आपण सगळ्यांनी वेळ घालवला. आंतरराष्ट्रीय मधुमेह संघटनेतर्फे मी सगळ्यांचेच आभार मानतो आणि पर्टिक्युलरली आमचे जे कार्याध्यक्ष आहेत डॉक्टर सुनील गुप्ताजी, कविताजी आणि सगळे या कार्यक्रमात होणारे सहभागी, या सगळ्यांचे मी सांगतो की एक मधुमेह मुक्त जग हे आपल्या हातात आहे. आपला मधुमेह आपल्या हातात आहे. हसत खेळत त्याला सामोरं जा. वैद्यकीय सल्ल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या मधुमेहाला नियंत्रणात ठेवून मुक्तीच्या साठी आपण पॉसिबल करू शकतो ह्या, आणि प्रिव्हेन्शनही करू शकतो. धन्यवाद. जय हिंद. Thank you, Shashank. The final message from every one of the faculty here is की जर आपल्याला फ्युचर जनरेशनला सांभाळायचं असेल, मे बी 10 वर्ष, 20 वर्षानंतर, 30 वर्षानंतर, तर आपल्याला त्याची काळजी आतापासून घ्यावी लागेल. तर आतापासून आपण बरोबर जेस्टेशन डायबिटीसची स्क्रीनिंग बरोबर केली, बरोबर त्याच्यात पॉझिटिव्ह निघाल्यानंतर त्याची काळजी घेतली, डाएट कंट्रोल, एक्सरसाइज, औषधं जे काही लागलं त्यांनी आपली शुगर कंट्रोल ठेवली, आणि ह्या बाळांना जर आपण व्यवस्थितपणे हेल्दी ठेवला ड्युरिंग वेन दे आर इन दी वूम, जेव्हा ते पोटात आहेत तेव्हापासून जर आपण काळजी घेतली, तर पुढे जाऊन या बाळांना आपण डायबिटीस सारख्या, डायबिटीजच नको पण इवन ब्लड प्रेशर, लठ्ठपण, कॅन्सर, कार्डिओव्हास्क्युलर डिसीज, हार्टची डिसीजेस सगळ्यांची त्यांना आपण प्रोटेक्ट करू शकतो. तर आपल्याला सांगणं खूप सोपं आहे की भारत देश इज द वन ऑफ द यंगेस्ट कंट्री इन द वर्ल्ड, कारण आपल्याकडे सर्वात जास्त यूथ आहेत आपल्या देशात. पण ह्या यूथ जर पुढे जाऊन समजा रोगी यूथ किंवा आजारी यूथ असं म्हणून झालं किंवा बिमार यूथ हो गया, तो देन इट विल बी डिफिकल्ट फॉर द कंट्री टू टेक केअर ऑफ दिस बर्डन ऑफ हेल्थ इन द सिस्टम. म्हणून जर आपल्याला पुढची जनरेशनला सांभाळून ठेवायचं असेल तर आतापासून आपल्याला जागरूक व्हावं लागेल. आणि अशा प्रकारचे अवेअरनेस जे काही लोक हा कार्यक्रम ऐकत असाल त्यांना डायबिटीज प्रेगा टॉकच्या असे कार्यक्रम जे ऐकून बाकी जनतेला पण आपण जागरूक करावं अशी आपण एक शपथ घ्यायला पाहिजे सगळ्यांनी. तेव्हाच आपण आपल्या देशाला, आपल्या पुढची जनरेशनला सांभाळू शकू. विथ दिस आय स्टॉप हियर. Thank you very much, Dr. Shashank Joshi, Dr. Sucheta ma'am, Dr. Shailaja, as well as Shilpa ma'am. Thank you for being with us. DIPSI in Diabetes and Pregnancy, Diabetes in India is thankful to you for your kind gesture, for your presence, and we really enjoyed this session to the fullest. Thank you very much. Dhanyavad.